घेतले ते म्हणजे मनुस्मृतीतील दंडसृष्टी. या सृष्टीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी दंडाचे सुद्धा सृजन झाले होते असे आपल्याला या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी सांगितलेले आहे. आणि ते देखील जे प्रजाजन आहे ह्या प्रजाजनाच्या रक्षणासाठीच त्याची निर्मिती झाली असे म्हटले जाते. आणि त्यामुळेच असा असलेला दंड जो आहे तो दंडच राजा आहे, तोच पुरुष आहे, तोच नेता आहे, तोच शासनकर्ता आहे. आणि चारही आश्रमांचा धर्म प्रतिभूसुद्धा तोच आहे असे ह्या ठिकाणी ह्या दंडाला म्हटले जाते. आणि हा दंड कसा आहे? सुप्तेषु जागर्ति दंड. हा आपण झोपलेलं असताना सुद्धा तो जागीच असतो असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. दंड सुप्तेषु जागर्ति याचा अभिप्राय असा आहे की रात्रीमध्ये सर्वजण झोपून असताना देखील या दंडाच्या भीतीमुळे चोर, डाकू, कामुक इत्यादी लोक जे आहेत ते दुष्कर्म करत नाही. तर अशा प्रकारचा असलेला हा दंड जो आहे या दंडाचं राजांनी पालन कशा प्रकारे करावं याचे वर्णन ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. इथे आता म्हटलेलं आहे समीक्ष सद्रुत सम्यक सर्वाः रंजयति प्रजाः असमीक्ष प्रणितस्तु विनाशयति सर्वतः. म्हणजे काय? जर तुम्ही या ठिकाणी सम्यक सर्वा रंजयति प्रजाः समीक्ष सहधृतः हा दंड चांगल्या प्रकाराने विचार करून जर धारण केला तर तो काय होतो? सर्वाः प्रजाः रंजयति, सर्व प्रजाजनांना तो आनंदित करतो. पण हा जर असमीक्ष म्हणजे विचारहीन होऊन विचार न करता जर तुम्ही ह्याचा प्रणितः वापर केला तर काय होऊ शकेल? विनाशयति सर्वतः, चारही बाजूंनी त्याचा विनाश होईल असे ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला राजाने दंडाचा वापर करताना त्याचा यथायोग्य विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यदि न प्रणयेत राजा दंडम दंडेषु अतंद्रितः शूले मत्स्यानीव अपक्षन् दुर्बलान् बलवत्तरः. आणि जर राजाने अतंद्रितः आळस रहित होऊन जर दंडनीय अशा व्यक्तींवरती दंडाचा प्रयोग केला नाही तर काय होईल? शूले मत्स्यानीव, काडीला जसे मासे अडकवले जातात आणि ते जसे भाजून खाल्ल्या जातात तसेच दुर्बलान बलवत्तरः, दुर्बलांना बलवत्तर असलेले व्यक्ती हे नष्ट करतील असे ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहे. तर अशा प्रकारे पुन्हा जो आपण मत्स्यन्याय बघितला होता ज्यामध्ये आपल्याला दिसून आलं होतं की मत्स्यन्याय म्हणजे सुद्धा काय तर मोठे मासे लहान माशांना गिळून टाकतील, त्याचप्रमाणे दुर्बलांना बलवान लोक हे माशांप्रमाणे मारून टाकतील. आणि म्हणूनच राजाने दंडाचा वापर हा नेहमी समीक्ष विचारपूर्वक आणि अतंद्रितः आळसरहित होऊन अपराधी व्यक्तीला द्यायला हवे. अशा प्रकारे त्यांनी ह्या ठिकाणी वर्णन केलेले आहे असे आपल्याला दिसून येते. जर राजाने अशा प्रकारे व्यवस्थित लक्ष दिले नाही, व्यवस्थित जाणीवपूर्वक अपराध्यांना शिक्षा दिली नाही तर त्या ठिकाणी जो अनाचार आहे, अनागोंदी आहे, अराजकता आहे ती अधिक प्रमाणात वाढू लागेल आणि दंडाची भय किंवा भीती कुणाच्याही मनामध्ये राहणार नाही. मग अवस्था कशी होईल? अद्यात काकः पुरोडाशम श्वाच लिह्यात हविस्तथा स्वाम्यं च न स्यात् कस्मिंश्चित् प्रवर्तेत अधरोत्तरम. आता ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की काकः पुरोडाशम अद्यात, कावळा काय करेल? पुरोडाश खाऊ लागेल. कुत्रा काय करेल? श्वा लिह्यात हविस्तथा, तसेच श्वा म्हणजे कुत्रा हा लिह्यात म्हणजे चाटेल. आणि स्वाम्यं च न स्यात् कस्मिंश्चित्, कुणाचेही कुणावरती स्वामित्व राहणार नाही. आणि पुढे काय होईल? अधरोत्तरम प्रवर्तेत, आणि जे नीच लोक आहेत ते उच्च होतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी
जर राजाने व्यवस्थित न्यायनिवाडा केला नाही, दंडाचा प्रयोग व्यवस्थित केला नाही, तर सर्व प्रजाजन कसे होतील, तर पुन्हा अंधाधुंदीने वागू लागतील. कावळा पुरोडाश खाई. मग जी काही यज्ञयाग वगैरे चालू आहेत त्या ठिकाणी ही जी काही कावळे आहेत, कुत्रे आहेत, हे सगळे कुठलाही भय नसल्यामुळे त्या ठिकाणी सर्रास येतील आणि त्या यज्ञातील असलेली हवी चाटणार, पुरोडाश खाणार, असं सगळा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होईल. कुणी कुणाचा स्वामी असणार नाही, म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे, अहमहमिकेच्या भावनेने त्या ठिकाणी प्रत्येकजण वागू लागेल असे ह्या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच राजाने अशी व्यवस्था बिघडू नये यासाठी व्यक्तीला, जो दंडनीय व्यक्ती आहे, त्या दंडनीय व्यक्तीला योग्य दंड दिलाच पाहिजे. अन्यथा संपूर्ण व्यवस्था ही बिघडू शकते. वेदाध्ययनाचा अनधिकारी असलेला यज्ञाला दूषित करू लागेल. बलवान व्यक्ती दुर्बल व्यक्तींना लुटून त्यांचं धन इत्यादींवरती आपलं स्वामित्व सांगू लागतील. शूद्र इत्यादी नीच लोक जे आहेत ते स्वतः ब्राह्मणादींच्या प्रमाणे जीवन जगू लागतील. आणि म्हणूनच राजाने दंडनीय व्यक्तीला दंड अवश्य द्यायला हवा असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे किंवा म्हटले जाते. सर्व दंडची तो लोको दुर्लभो हि शुचिर्नरः दंडस्य हि भया सर्वं जगद्भोगाय कल्पते. या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिसून येतं की सर्व लोक हे कसे आहेत, दंडजितः म्हणजे दंडाच्या द्वारे जिंकल्या गेलेले आहेत. दुर्लभः शुचिर्नरः आणि शुद्ध असलेला असा मनुष्य हा कसा आहे, या पृथ्वीतलावर दुर्लभ आहे. दंडस्य हि भया सर्वं जगद्भोगाय कल्पते. आणि म्हणूनच या दंडाच्या भीतीमुळेच संपूर्ण जग आपापले भोग भोगण्यासाठी समर्थ होतो, म्हणजे आपापले कर्तव्य व्यवस्थित करतात. का करतात? कारण की त्यांच्या मनामध्ये दंडाची भीती आहे. म्हणजे ह्या जगावरती या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दंडाचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच दंड असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपापले कार्य जे आहे ते व्यवस्थित करतात, सन्मार्गावरून बाजूला ढळत नाही. स्वभावानेच आपापले कार्य व्यवस्थित करून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. पवित्र आचरण करणारा असा जो काही व्यक्ती आहे, बिना दंडाच्या पवित्र आचरण करणारा असा व्यक्ती तर दुर्लभच आहे. म्हणजे एखादाच व्यक्ती असा सापडू शकेल की ज्याला दंडाची भीती वगैरे काहीही नाही आणि तो छान शुद्ध आचरण करतोय. संसार हा दंडाच्या भीतीनेच आपापले धन इत्यादींचा उपयोग या ठिकाणी करतात असे या ठिकाणी दिसून येते. नाहीतर जे काही गुंड इत्यादी किंवा चोर, डाकू, दरोडेखोर ह्यांच्याद्वारे काय झालं असतं, धनादींना लुटल्या गेले असते. परंतु असे अधिकाधिक आपल्याला होताना दिसत नाही. का? कारण की या ठिकाणी दंडाची भीती ही सुद्धा आहे. पण आजकाल आपल्या इकडे मात्र ही भीती कमी झालेली आहे अशी दिसते. आणि म्हणून चोरींचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे आपल्याला जाणवते. अत्याचारांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आपला जो दंड आहे तो कमकुवत होतोय की काय असे आपल्याला पुनर्विचार करण्यासाठी बाध्य करते आहे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. पुढे मनू म्हणतायत, देवदानव गंधर्वाः रक्षसी पततोरगः ते अपि भोगाय कल्पन्ते दंडेनैव निपीडिताः. मग फक्त याच्यात मनुष्य मात्रच आहेत का की जे दंडाच्या भीतीने आपापले काम व्यवस्थित करतायत? नाही. देव, दानव, गंधर्व, राक्षस, सर्प, उडणारे पक्षी हे सर्वसुद्धा आपापले भोग व्यवस्थित घेत आहेत, म्हणजे आपापलं कार्य व्यवस्थित करतात. का? तर पुन्हा या दंडाच्या भीतीमुळेच, म्हणजे परमात्म्याच्या भीतीमुळेच प्रत्येक मनुष्य मात्रच नव्हे तर सर्व देवता इत्यादीसुद्धा आपापले कार्य व्यवस्थित करत आहेत असेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा ह्या दंडाच्या भीतीमुळे संपूर्ण जगतच नव्हे तर
देव, दानव, यक्ष, राक्षस, गंधर्व हे सर्व देखील आपापले जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडतायत. कशाच्या भीतीने? तर दंडाच्या भीतीने. आणि या कथनाला कुल्लूक भट्टांच्या टीकेमध्ये श्रुतिवचनसुद्धा प्रमाण म्हणून सांगितल्या गेलेले आहेत. आणि त्यात म्हटले, भयात अग्निः तप्ती, भयात तप्तिः सूर्यः, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमः. म्हणजे भयामुळेच तर अग्नी तापतोय ना, आणि भयामुळेच सूर्यही तापतो आहे. भयानेच इंद्र आपलं कर्तव्य करतोय पावसाचं, वायूसुद्धा पवन देण्याचं, वारा देण्याचं कार्य आपल्यासोबत करतो आहे. आणि पंचम मृत्यू धावती, आणि पाचवा जो आहे तो यम आपल्यासोबत धावतो आहे ना त्याची कर्तव्य बजावण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे हे देवतासुद्धा प्रत्येकजण आपापले कर्तव्य हे व्यवस्थितपणे हाताळतायत असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. आणि हे सुद्धा कशामुळे? तर दंडाच्या भीतीमुळे. तो इस प्रकार से दंड के भय के कारण केवल मनुष्य मात्र ही नहीं तो भगवान, देवता, राक्षस, गंधर्व, पक्षु, पक्षी सभी जन अपने अपने कर्तव्य यहाँ पर बजा रहे हैं. स्वधर्म से कहीं पर भी वह च्युत नहीं हो रहे हैं. यह हमें यहाँ पर दिखाई दे रहा है, क्योंकि दंड का भय उनके मन में हमेशा रहता है. और इसीलिए श्रुति का प्रमाण भी बोला गया है कि भयात अग्नि तप्ति, भयात तपति सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावति पंचमः. भय के कारण ही अग्नि तप रहा है, भय के कारण ही सूर्य तप रहा है, इंद्र, वायु, मृत्यु धावति पंचमः. और पांचवा रहने वाला ऐसा ही जो मृत्यु है वह भी यहाँ पर भाग रहा है. तो ऐसे यहाँ पर उन्होंने बोला है कि ये सब जन अपने अपने कर्तव्यों के पीछे भाग रहे हैं, ऐसे बोला है. और ये क्यों भाग रहे हैं? तो दंड के कारण ही यहाँ पर वह भाग रहे हैं, ऐसे हमें दिखाई देता है. दुष्येयुः सर्ववर्णाश्च भिद्येरन् सर्वसेतवः, सर्वलोकप्रकोपश्च भवेत् दंडस्य विभ्रमात्. विभ्रम मतलब अनुचित प्रयोग के कारण. अब दंड के अनुचित प्रयोग के कारण क्या होता है? भिद्येरन् सर्वसेतवः, सभी सेतु जो भी बंधे हुए ऐसे बांध है, सेतु है, वह सभी सेतुओं की सीमाएं जो है वह भिद्येरन् टूट जाएगी. मतलब सभी वर्णों की जितनी भी सीमा रेखाएं हैं वो सब नष्ट हो जाएंगी. सर्वलोकः प्रकोपश्च भवेत्, और सभी लोक में प्रकोप निर्माण होगा. किसके कारण? दंडस्य विभ्रमात्, दंड के अनुचित प्रयोग के कारण. तो इस प्रकार से अगर दंड का प्रावधान अच्छी प्रकार से सोच समझकर दंडनीय व्यक्ति के ऊपर अगर नहीं आजमाया गया तो सभी तरफ क्या होगा? तो सभी वर्णों में जो भी सीमा रेखाएं हैं सब टूट जाएंगी, सब वर्ण दूषित हो जाएंगे. तो इस प्रकार से सभी व्यवस्था जो है वह डगमगा जाएगी, चरमरा जाएगी, और लोक में कोप उत्पन्न हो जाएगा. और इसीलिए इन सब से दूर रहने के लिए राजा ने क्या करना चाहिए? तो दंड का अच्छे से प्रयोग उसने वहाँ पर करना चाहिए. ऐसे हमें मनुस्मृतिकार के द्वारा यहाँ पर बोला गया है. अब यह जो दंड है उस दंड का एक सुंदर सा स्वरूप भी यहाँ पर हमारे सामने मनुस्मृतिकार ने रेखांकित किया है, जिसे हम बोल सकते हैं कि दंड का अलंकारिक चित्र. तत्र श्यामः लोहिताक्षः दंडश्चरति पापः, प्रजाः तत्र न मुह्यन्ति, नेता चेत् साधु पश्यति. ये जो दंड है वो किस प्रकार से दिखता है? अरे भाई, दंड को जन्म हुआ है तो उसका स्वरूप तो कुछ होगा. तो यहाँ पर भी हम देख सकते हैं कि इस दंड को भी उन्होंने एक मूर्त रूप दिया है. और वह दंड कैसा है? श्याम वर्ण का है. उसके अक्ष कैसे है? उसकी आंखें कैसी है? लाल आंखें है. दंडाश्चरति, ऐसा यह दंड है जो पापः चरति, पाप को नाश करने के लिए चरति, घूमता रहता है. प्रजास्तत्र न मुह्यन्ति, नेता चेत साधु पश्यति. और जहाँ पर नेता अच्छी तरह से, जो नेता है वह नेता साधु पश्यति, अच्छी तरह से दंड देने वाला होगा, तो प्रजा न तत्र मुह्यन्ति. मुह्यन्ति मतलब दुखी होना.
तो प्रजा वहाँ पर कभी भी दुख नहीं पाती है। मतलब जहाँ पर नेता, नायक, राजा जो है वह अच्छी तरह से दंडनीय व्यक्ति को दंड का प्रावधान करता है, तो वहाँ की प्रजाजन कभी भी दुखी नहीं होती है। तो इस प्रकार से शासक जो है, नेता जो है, उस नेता ने दंड का प्रावधान अच्छी तरह से करना चाहिए, ये हमें दिखाई देता है। हमने बहुत बार देखा है कि हमारे यहाँ पर जो दंड का प्रावधान है वह बहुत बार डगमगा जाता है, और शासन के योग्य रहने वाले ऐसे लोगों को भी बहुत बार शासन नहीं होता है। जैसे कि कसाब को हमने देखा था कि वो बिरयानी वगैरह खिलाई जाती थी, तो फिर ये न्याय जो है वह अच्छा न्याय नहीं था, और इसीलिए लोग क्रोधित भी हो गए थे। उसी प्रकार से जो दिल्ली में अत्याचार का कांड हुआ था, तब भी उस बालिका के ऊपर अत्याचार होने के कारण सभी प्रजाजन, उसके जो भी दुराचार करने वाले व्यक्ति थे, उनको शासन न होने के कारण सब मैदान में कूद पड़े थे। तो इस प्रकार से अगर कहीं पर नेता अच्छा नहीं होगा, शासक दंड देने वाला नहीं होगा, तो वहाँ की प्रजाजन जो है वह दुखी हो जाती है। तो इस प्रकार से राजा ने दंड का प्रावधान अच्छी तरह से करना चाहिए, ये उन्होंने यहाँ पर बोला है। और इस दंड का अलंकारिक चित्रण उन्होंने यहाँ पर किया हुआ है, जिसमें हमें दिखता है कि वह दंड जो है वो काला है, और जो दंड है वह ही तो भीती निर्माण करता है ना, भय निर्माण करता है, डर निर्माण करता है। म्हणजे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, तुम्ही अंधाराला घाबरता, तुम्हाला अंधारात कुठली एखादी हालचाल झाली तर तुम्हाला वाटतं बापरे काय आहे, म्हणजेच भयानक वस्तूंचा रंग हा काळा असतो, असे जणू काही या ठिकाणी त्यांनी सूचित केले। आणि म्हणून या ठिकाणी दंड हा सुद्धा भय निर्माण करणार आहे, आणि म्हणून तो श्यामरंग, श्यामवर्णाचे आणि लाल लाल डोळे, क्रोधयुक्त असणारे असे लाल डोळे, असा जर व्यक्ती आपण बघितला तर आपण त्या लाल डोळ्यांच्या व्यक्तीला पहिलेच घाबरतो का? कारण की त्या लाल डोळ्यांच्यामुळे तो रागावलेला आहे हे आपल्याला कळतं आहे। आणि अशा प्रकारे भयभीत होण्यासाठी, दंडापासून घाबरण्यासाठी आपल्याला त्याचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी भीतीदायकच त्यांनी वर्णन केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं। आणि हा मग लाल डोळ्यांचा का आहे? कारण की तो अपराधी प्राण्यांना क्रोधाग्नीने जणू काही जाळून टाकतो, आणि म्हणूनच त्याच्या भयंकर रूपाचं आपल्याला त्यांनी वर्णन सांगितलं की हे बघा, तुम्हाला अशा प्रकारची दंड होऊ शकतात, आणि म्हणून तुम्ही लोकांनी कधीही पापाचरण करू नये। परंतु हे केव्हा शक्य होऊ शकेल? तर ज्या वेळेस राजा जो आहे तो पक्षपात रहित होऊन अपराधांना न्यायानुसार दंड देईल, तेव्हा त्या ठिकाणी प्रजाजन जे आहे ते प्रजाजन या दंडाला भयभीत होऊन आपले आपले कार्य व्यवस्थित करू लागतील, आणि राजावरती सुद्धा ते प्रसन्न राहू शकतील। तर अशा प्रकारचं असलेलं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। पुन्हा हा राजा जो दंड देण्याचा अधिकारी आहे, तो राजा कोण आहे, कसा आहे, ह्याचं वर्णनही त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे। आणि ते म्हणतात, तस्य आहुः संप्रणेतारं राजानं सत्यवादिनं समीक्षकारिणं प्राज्ञं धर्मकामार्थकोविदं। म्हणजेच तस्य आहुः त्याला म्हटलं जातं, प्रणेतारं त्याचा प्रयोग करणाऱ्याला, राजानं त्या राजाला, जो राजा कसा आहे, सत्यवादिनं सत्याचा पुतळा असलेला किंवा नेहमी सत्य बोलणारा, समीक्षकारिणं म्हणजेच चांगल्या प्रकारे विचार करून कार्य करणारा, प्राज्ञं बुद्धिमान असणारा, धर्म, अर्थ, काम या सर्व गोष्टींचं व्यवस्थित कोविद म्हणजे जाणकार असणारा असा राजा असायला पाहिजे। म्हणजे ह्या दंडाचा अधिकारी किंवा दंड देण्याचा अधिकारी कोण आहे? दंडाचा अधिकारी नाही, दंड देण्याचा अधिकारी कोण आहे, म्हणजे त्या राजामध्ये कोणते कोणते गुण असावेत त्याचं वर्णन
या श्लोकामध्ये इथे केलेला आहे असे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच हा दंड चालवणारा व्यक्ती सत्यवादी असावा, विचार करणारा असावा, बुद्धिमान, धर्म, अर्थ, काम या सर्वांची सिद्धी करणारा पंडित राजा असावा आणि तोच दंड चालविण्यामध्ये निष्णात असू शकतो असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की पुरुषार्थ चतुष्टय धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि म्हणून धर्म, काम, अर्थ हे 3 व्यवस्थित पालन जर केले तर आपोआपच चौथा जो मोक्ष नावाचा प्रकार आहे तो राजाला त्याच्या धर्मामुळेच मिळतो आहे ना. कारण धर्माचं स्वरूप काय आहे? धारणात धर्म ध्रियते अनेन लोकः इति. ह्यांच्यामुळे ज्याला धारण केलं जात आहे तोच म्हणजे धर्म होय. मग धारण केलं जाणारं असं सदाचरण, श्रेष्ठ विद्वान किंवा समाजव्यवस्थेला धर्म असे म्हटल्या जाते. मग अशा प्रकारे मनुस्मृतिकाराने सुद्धा यतो अभ्युदय निःश्रेयस सत्सिद्धी सहधर्म ज्या ठिकाणी अभ्युदय निःश्रेयस असलेली सिद्धी जिथे प्राप्त होऊ शकते अशी जी काही कार्य आहे ती म्हणजे धर्म होय असे म्हटलं जातं. आणि म्हणूनच आत्मिक सुख, मानसिक सुख आणि शारीरिक त्रिविध सुख या त्रिविध सुखांची कल्पना या धर्माच्या मागे आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच धर्म, अर्थ, काम या तिघांचंही पालन करणारा असा हा राजा असतो. आणि ह्या तिघांचेही व्यवस्थित त्यांनी पालन केल्यामुळे आपोआपच त्याला चौथा जो मोक्ष नावाचा चतुर्वर्गातला असलेला पुरुषार्थ चतुष्टयामध्ये असलेला असा जो भाग आहे तोही त्याला प्राप्त होतो असे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे राजाने धर्मानुकूल असलेले असे कार्य करायला पाहिजे. अर्थसिद्धी जी म्हटलेली होती त्यामध्ये सुद्धा त्यांना हेच वर्णन करायचं आहे की राजाने आपलं जे काही धन आहे ह्या धनाचा योग्य विनियोग करायला पाहिजे आहे. कुठेही चुकीच्या मार्गाने धन गोळा करू नये. धन देताना सुद्धा त्यांनी ब्राह्मणांना वगैरे धन वगैरे द्यावे असे त्या ठिकाणी म्हटलेले आहे. तर अशा प्रकारचे असलेल्या या सर्व सिद्धींच्याद्वारे त्याने सर्व प्रजाजनांना चांगले ठेवावे आणि असा असलेला राजाच या ठिकाणी व्यवस्थित दंडाचा प्रयोग हा करू शकतो असे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे दंडाचा प्रयोग करणाऱ्या राजामध्ये सत्यवादिता, सारासार विचार, बुद्धिमत्ता, धर्म, अर्थ, काम या सर्वांची जाण त्याला असायला पाहिजे हे आपल्याला मनुस्मृतिकाराने स्पष्टपणे सांगितलेले आहे. तम राजा प्रणयन सम्यक त्रिवर्गेण अभिवर्धते कामात्मा विषमः शूद्रो दंडेन एव निहन्यते. आता ह्या ठिकाणी सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की तम राजा त्या राजाला प्रणयत सम्यक त्रिवर्गेण अभिवर्धते. जो राजा दंडाचा सम्यक चांगल्या प्रकारे प्रणयन म्हणजे वापर करतोय, प्रयोग करतोय, त्याची वृद्धी होते, अभिवर्धते. कशाने? त्रिवर्गेण धर्म, अर्थ, काम या तिघांचीही त्याची सिद्धी होती आहे. कामात्मा विषमः शूद्रो दंडेन एव निहन्यते. आणि निहन्यते म्हणजे मारला जातोय. कोण? कामात्मा, कामी असलेला असा व्यक्ती. विषमः विरुद्ध स्वभाव असणारा किंवा क्रोधी स्वभाव असणारा. शूद्रः नीच स्वभावाचा असा राजा दंडाच्या द्वारेच मारला जातो. आणि म्हणूनच रघुवंशातला असलेला सगळ्यात शेवटचा राजा जो आहे तो अशाच प्रकारे विषयाभिलाषी, क्रोधी, लंपट स्वभावाचा असल्यामुळे तो राजा दंडाच्या द्वारेच मारला गेलेला आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे दंडाचा उचित प्रयोग न करणारा असा जर राजा असेल तर तो राजा नाश होतो. मात्र जो राजा चांगल्या प्रकारे दंडाचा प्रयोग करतो तो राजा मात्र धर्म, अर्थ आणि काम या तिघांचीही त्याला सिद्धी प्राप्त होते असे म्हटल्या गेलेले आहे. दंडो हि सुमहत्तेजः दुर्धरश्वश्च अंगीकृतभ्यः कृतात्मभिः धर्मात् विचलितं हन्ति नृपम एव सबांधवम्.
आता हा जो दंड आहे हा कसा आहे, सुमहत्तेज हो. कारण की हा दंड जो आहे तो अतिशय तेजयुक्त असलेला असा आहे. दुर्धरश्च कृत आत्मभिही, आणि धारण करण्यासुद्धा तो कसा आहे, दुर्धर आहे, कठीण आहे. म्हणजे त्याला सहजतेने धारणसुद्धा करता येत नाही, एवढा कठीण असणारा असा हा दंड आहे. धर्मात विचलन्ती हंती नृप एव स बांधव. आणि अशा ह्या कठीणाईने धारण करण्यायोग्य असलेला हा जो दंड आहे, या दंडापासून, या दंड धर्मापासून विचलित असणारा राजा जो आहे तो कसा होतो, धर्मात विचलितम, तो जर धर्मापासून ढळलेला असेल. हंती नृपम एव स बांधवम, तो राजा स बांधव, त्याच्या त्याची जी काही नोकरचाकर आहे, जी काही त्याची कुटुंब आहे, त्या सर्वांच्या सहित तो मारला जातो. आणि म्हणूनच राजाने आपला हा जो दंड आहे, ह्या दंडाला व्यवस्थितपणे सांभाळणे, व्यवस्थितपणे दंडाचा उपयोग करणे हे महत्त्वपूर्ण आहे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. ततो दुर्गम च राष्ट्रम च लोकम च सचराचरम अंतरिक्षगताश्चैव मुनींदेवाश्च पीडयेत. आणि एवढंच नाही तर तो सबांधव म्हणजे त्याच्या कुटुंबासहित सगळ्यांनाच नष्ट करतो. एवढंच नाही तर त्यानंतर तो दुर्गाला नष्ट करतो आहे, राष्ट्रम त्याच्या राष्ट्राला नष्ट करतो आहे, चराचर लोक आणि अंतरिक्षगामी असलेल्या अशा मुनी आणि देवतांना सुद्धा तो पीडित करतो आहे असे दिसते. म्हणजेच जर राजा अनुचित दंडाचा प्रयोग करत असेल तर त्या राष्ट्रामध्ये हवी आदी द्रव्य देवतांना मिळत नाही. कारण की देवता जी आहे ते हविरूप जीवनावरती जगणारे असे असतात. हवी प्रदान जीवना देव असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आकाशामध्ये विचरण करणारे ऋषी, देवता लोक हे सर्वसुद्धा या दंड व्यवस्थित न देणाऱ्या, अन्यायपूर्वक वागणाऱ्या अशा राजामुळे पीडित होतात असे सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे असलेला हा जो काही राजा असतो, जो राजा मूर्खपणाने आपल्या ह्या दंडाचा प्रयोग करत नाही, तो राजा योग्य राजा नाही, किंवा त्याला दंडाचा योग्य वापर करता येत नाही असे दिसून येते. आणि त्यामुळे तो सर्व प्रजाजनांना त्रासदायक ठरतोय. तो इस प्रकार से यहाँ पर उन्होंने बोला है कि जो राजा सत्यवादी है, जो राजा अच्छी प्रकार से विचार पूर्वक न्यायदान करता है, धर्म अर्थ काम इन सब की जिसको जानकारी है, ऐसा राजा अगर सम्यक तरह से न्याय का या दंड का प्रावधान करता है तो वह जो त्रिवर्ग है, धर्म अर्थ काम, इनकी वह वृद्धि पाता है. लेकिन जो राजा कामात्मा है, विषम है, शूद्र है, वह दंड के द्वारा ही वह नष्ट भी होता है. तो इस प्रकार से राजा ने कभी भी अपने धर्म से विचलित नहीं होना चाहिए. अगर वह धर्म से विचलित हो गया तो यह सुमहत तेज, बहुत ही तेजदारी रहने वाला यह जो दंड है, जो धारण करने में भी बहुत कठिन है, ऐसे वह दंड के धर्म से विचलित होने के कारण उस राजा का सर्वनाश भी सुनिश्चित होता है. और वह खाली अकेला ही नहीं तो उसके पूरे सब कुटुंब, नौकर चाकर आदि के साथ में वह नष्ट होता है. इतना ही नहीं, उसके दुर्ग, राष्ट्र, लोक, चराचर सभी बातें उसकी पीड़ाएं पाती है. अब खाली चराचर ही नहीं तो अंतरिक्ष, मुनि देवा गणश्च, मुनि देवतागण, इन सबको भी पीड़ा प्राप्त होती है, ऐसे वहाँ पर बोला गया है. तो इस प्रकार से जो भी देवता है वह हविरूप जीवन जीते हैं, यानी हवि के ऊपर ही उनका जीवन रहता है. और जो अगर ऐसे न्यायदान अच्छी तरह से नहीं करता है, धर्म के द्वारा वह धर्म से वह नहीं चलता है, तो उस राजा के यहाँ पर कहाँ यज्ञ याग होगा. और यज्ञ याग होगा नहीं तो हवि कहाँ से मिलेगी. तो हवि नहीं मिलेगी तो अपने आप ही जो भी देवतागण हैं वह पीड़ित हो जाएंगे. तो इस प्रकार से देवता लोग और ऋषिगण वगैरह यह सभी पीड़ित हो रहे हैं, ऐसे वहाँ पर दिखता है. असहाय मूर्ख लोभी
शास्त्र से उपसंस्कृतम असंस्कृत बुद्धि ही सॉरी स्वसहायेन मूढ़ेन लुब्धेन अकृतबुद्धिना न शक्य न्यायतो नेतुम सक्तेन विशेषु च। और ये जो राजा है वह राजा कैसे होना चाहिए, तो उन्होंने कहा है असहाय, मूर्ख, लोभी, लुब्ध, लोभी, अकृत बुद्धिना मतलब असंस्कृत बुद्धि ऐसा, और जो विषयासक्त विशेषु सक्तेन विषयासक्त राजा होगा तो ऐसे राजा के द्वारा दंड का प्रयोग न न्यायतः शक्यम न्याय के द्वारा नहीं हो सकता है। तो इस प्रकार से अगर कोई एक राजा है जो असहाय है, जिसको कोई भी साथी संगी नहीं है, जो मूर्ख है, लोभी है, शास्त्र से असंस्कृत ऐसी उसकी बुद्धि है, कोई भी ज्ञान अर्जन उसने नहीं किया है, तो ऐसे उस राजा का जो है वह दंड के द्वारा ही नाश भी होता है और वह अच्छी तरह से प्रजा का पालन नहीं कर सकता है, न्यायानुसार वह दंड का प्रयोग नहीं कर सकता है। ऐसे यहाँ पर स्पष्टतः उन्होंने दिखाया है। इतना ही नहीं तो आगे जाकर वह कहते हैं कि जो भी राजा है वो कैसे होना चाहिए फिर, तो शुचिना सत्यसंधेन यथाशास्त्र अनुसारिणा प्रणेतुं शक्यते दंडः सुसहायेन धीमता। शुचिना पवित्र रहने वाला, सत्य संधेन सत्य प्रतिज्ञा करने वाला, यथाशास्त्र शास्त्र के अनुकूल चलने वाला, अनुसारिण उसके आचरण पे चलने वाला, सुसहायेन धीमताम ऐसा बुद्धिमान रहने वाला जो राजा है वह सुसहायेन अच्छे मंत्रीगणों के सहायकों के द्वारा दंड प्रणेतुम शक्यते वह दंड को अच्छी तरह से देने में या प्रयोग करने में सक्षम रहता है। तो इस प्रकार से ये जो दंड है उस दंड को देने के लिए कौन सा राजा युक्त होता है वह भी उन्होंने यानी मनुस्मृतिकार ने हमारे सामने यहाँ पर उसे स्पष्ट किया है कि यह राजा जो अच्छी तरह से दंड धारण करता है वह प्रजाजनों को अच्छी तरह से पालन भी कर सकता है। स्वराष्ट्रे न्यायवृत्तः स्यात् भृशदण्डश्च शत्रुषु सुहृत्स्वजिह्वः स्निग्धेषु ब्राह्मणेषु क्षमान्वितः। खुद के राष्ट्र में अगर वह न्याय के अनुसार आचरण करता है, भृशदण्डश्च शत्रुषु और जो शत्रु वर्ग है उनके ऊपर भयंकर अत्यधिक दंड का प्रयोग करने वाला है, सुहृत्सु अजिह्व जो सुहृत्स है जो उसके मित्र है वो मित्रगणों के साथ में वो अजिह्व मतलब सरल है, अकुटिल है, स्निग्धेषु ब्राह्मणेषु जो ब्राह्मण है उनके साथ में उसका स्निग्ध व्यवहार है, और ब्राह्मणों के साथ में वह क्षमान्वित क्षमा धारण करने वाला है। सुहृत मित्रों के साथ में अकुटिलता और स्निग्धता यानी प्रेम पूर्वक रहने वाला ऐसा वह है। तो ब्राह्मणों के साथ में क्षमा धारण करने वाला अगर ऐसा वह राजा है तो वह उत्तम राजा है जो अच्छी तरह से दंड का प्रयोग कर सकता है। और वह कैसा है तो अपने राष्ट्र में न्यायानुसार आचरण करता है और शत्रुओं के साथ में वह अत्यधिक दंड का प्रयोग भी करता है। साथ में ही वो मित्रों के साथ में बहुत ही सरलता से व्यवहार करने वाला, प्रेम पूर्वक बर्ताव करने वाला ऐसा राजा है। और ब्राह्मणों के साथ में भी वह कैसे है तो उन्होंने कहा है क्षमान्वित, वह क्षमा का पुतला है। तो इस प्रकार से रहने वाला यह राजा है जो सभी दंड को धारण करने में योग्य रहता है या दंड का प्रयोग करने में वह सक्षम है, ऐसे उसे समझा जाता है।
एवं वृत्तस्य नृपतेः शिलोंछेन अपि जीवतः विस्तीर्यते यशो लोके तैलबिंदुरीव अंबसी। अब यहाँ पर हमें बोला गया कि एवं वृत्तस्य नृपतेः, इस प्रकार से व्यवहार करने वाला अगर वह राजा होगा ना, तो शिलोंछेन अपि जीवतः, वह जो भी बचा खुचा ऐसा जो धान्य है उसके ऊपर जीवन यापन करने वाला, शिलोंच वृत्ति से जीवन यापन करने वाला ऐसा यह जो राजा है, उसका यश विस्तीर्यते लोके, इस जगत में फैलता है। वो किस प्रकार से फैलता है? तैल बिंदुरीव अंबसी, जैसे जल के ऊपर आपने एक तेल की बूंद छोड़ी तो वो कैसे होती है? पूरे जल पर प्रसारित हो जाती है, विस्तारित हो जाती है। तो उसी प्रकार से जो शिलोंच वृत्ति से जीवन यापन करने वाला, न्यायपूर्वक जीवन यापन करने वाला ऐसा जो राजा है, उस राजा का जो यश है वो चारों ओर अपने आप फैल जाता है, उसे कहीं पर भी रोक नहीं लगती है। तो इस प्रकार से यहाँ पर तैल बिंदुरीव अंबसी, तैल बिंदु के समान ही राजा का यश जो है वो प्रसारित होता है। यहाँ पर हमें उपमा अलंकार यहाँ पर दिखता है। तो इस प्रकार से रहने वाली ऐसी यह वर्णन है जिसमें उन्होंने कहा है कि ये जो राजा है उस राजा का यश कैसे होता है। तो जो तेल की बूंद है और वह अगर जल पर प्रसारित होती है तो उसी प्रकार से जो भी शिलोंच वृत्ति, मतलब खेत में काटने के बाद में जो भी बारीक सारीक धान्य पड़ा हुआ रहता है तो उसको शील कहा जाता है, और उन पड़े हुए दानों को उठाकर जो जीवन यापन करता है ऐसा प्रकार से। तो मतलब जिसका अर्थ हम दूसरा निकाल सकते हैं कि ऐश्वर्यहीन होना। अगर वह राजा ऐश्वर्यहीन भी हो गया है तब भी वह अगर न्याय के अनुसार चलने वाला होगा तो उस राजा का जो भी यश है वह यश कैसे होता है? तो तैल बिंदु के समान यहाँ पर प्रसारित हो जाता है। तो इस प्रकार से अर्थांतरन्यास अलंकार भी हम यहाँ पर बोल सकते हैं, क्योंकि एक उदाहरण के द्वारा वहाँ पर हमें राजा की जीवन वृत्ति या जीवन व्यवहार का वर्णन जो है वो यहाँ पर बताया गया है। अतस्तु विपरीतस्य नृपतेः जितात्मनः विस्तीर्यते यशो लोके तैलबिंदुरीव अंबसी। इसके विपरीत, अतस्तु विपरीतस्य, इसके पूरे विपरीत अगर वर्णन करने वाला अगर राजा होगा, एवं वृत्तस्य, इसके विपरीत यानी न्याय विरुद्ध आचरण करने वाला ऐसा अगर राजा होगा, अजितात्मनः, जिसने अपने मन को जीता ही नहीं है, जो अजितेंद्रिय है, ऐसा राजा का जो यश है वह कैसे है? संक्षिप्यते यशो लोके घृत बिंदुरीव अंबसी। जैसे आपने जल में इसकी घी की एक बूंद डाली तो वह कैसे हो जाएगी? स्थिर रह जाएगी। उसका एक छोटा सा गोला आपको जल के ऊपर तैरता हुआ दिखाई देगा। तो इस प्रकार से वह जैसे तेल पूरी तरह पे प्रसारित हो गया था जल के ऊपर, वैसे यह घी की बूंद वहाँ पर प्रसारित नहीं होती, वो एक जगह जाकर थम जाती। उसी प्रकार से जो अजितेंद्रिय रहने वाला राजा है उसकी भी जो यश है, यश मतलब इसका हमें पूरा उल्टा अर्थ लेना पड़ेगा कि उसका अपयश जो है वह उसके पास में ही रुका हुआ रहता है, वो जगत में कहीं पर भी प्रसारित नहीं होता है। लोके संक्षिप्यते, और इसीलिए उन्होंने कहा है कि वो संक्षिप्त स्वरूप में उसके आसपास में ही वह उसका जो भी यश है वो उसके पास में ही रहता है, क्योंकि उसने यश का नाश ही कर दिया है। न्याय विरुद्ध आचरण से उसका यश की प्राप्ति नहीं होगी, अपयश की ही प्राप्ति होगी, और अपयश जो है वो पूरे जगत में नहीं फैलता है जितना हमारा यश फैलता है। तो इस प्रकार से उन्होंने यहाँ पर जो भी राजा है उस राजा के दंड का प्रावधान किस प्रकार से करना है, ये दंड की प्रवृत्ति दिखाते हुए उन्होंने राजा में कौन से गुणधर्म होने चाहिए वो भी हमें यहाँ पर स्पष्टतः उन्होंने दिखाए हैं।
आगे भी इसी राजा की उत्पत्ति का जो विषय का उपसंहार है वो कहते हुए वह आगे बोलते हैं। स्वे से धर्मे निविष्टानां सर्वेषाम् अनुपूर्वशः वर्णानाम् आश्रमाणां च राजा सृष्टो अभिरक्षितः। इस प्रकार से ये जो राजा की उत्पत्ति है वो क्यों हो गई है, तो उन्होंने कहा है स्वे धर्मे, अपने अपने धर्म में लगे हुए सभी वर्णों को तथा आश्रमों की रक्षा करने वाले वर्णानाम आश्रमानाम सर्वेषाम अनुपूर्वश मतलब पहले जो भी हमने शास्त्र में बताए गए हैं ऐसे उस राजा की उत्पत्ति किसके लिए हुए है, तो सृष्टः अभिरक्षितः राजा, सभी प्रजाजनों की, सभी वर्णों की, सभी आश्रमों की, स्व धर्म में लगे हुए लोगों की रक्षण करने के लिए राजा की सृजन हुआ है या निर्माण हुआ है, ऐसे यहाँ पर हमें बताया गया है। तो इस प्रकार से राजा किस प्रकार से राजा की निर्मित हुई है वो उन्होंने यहाँ पर हमें बताया है। तो इस प्रकार से इस दंड की उत्पत्ति के लिए राजा का निर्माण भी हुआ है या दंड का प्रयोग करने के लिए राजा का निर्माण हुआ है, ये भी हम यहाँ पर कह सकते हैं। तो आज के लिए हम यहाँ पर रुकेंगे। आपको अगर कोई भी प्रश्न होंगे तो आप मुझे चैट बॉक्स में पूछ सकते हैं।